माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू या रिपोर्ट्स मध्ये तुमच्या मिस्टरांच्या आयुष्याचे गुरु किल्ले शोधते मी. या पोरीने जर नरसिंहाला बरा केला ना तर आपल्या देव्हाऱ्यात बसून पूजा करीन मी तिची. आणा ते कागद मी सही करते. उद्या सकाळी 9 वाजता आम्ही ऑपरेशनला सुरुवात करू. कुणीतरी आया थेट नरसिंहरावांच्या खोलीत शिरली होती. काय तर म्हणे मी रमावतीची आहे. नाही नाही ही नवीन मुलगी तर नागपूरची आहे. मला हे असलं पाप करायला भाग पाडू नका. तू आहेस ना तोपर्यंत काही होणार नाही त्याला. भवानी माई माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू. नर्मदाताई आज खऱ्या अर्थाने आपल्या कुंकुवाची परीक्षा आहे. हो आपल्याच कुंकुवाची. त्यामुळे माझ्या पाठीशी उभ्या राहा. खरं तर मी हे बोलणं चुकीचं आहे कारण कायमच तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या असतात. अमृता काय ग डोळ्यात पाणी का? आज कोणी डोळ्यात पाणी येऊन द्यायचं नाही कारण आज आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. हे परत येणार आहे. जानकी कसं काय जमतं का तुला हे? मी काय उसना अवसान वगैरे आणून बोलत नाहीये. मला मनापासून असं वाटतंय खरंच. मलाही वाटतंय ग पण कधी कधी ना मला तितके वाईट विचार येतात ना की नाही नाही तसे विचारही मनात येऊन द्यायचे नाही. उलट उलट तू याचा विचार कर की आज संध्याकाळी तू तुझ्या बाबांबरोबर गप्पा मारत बसली असशील आणि फक्त तूच नाही ती सुद्धा तुझ्याशी गप्पा मारत असते. उलट याचा विचार कर तू त्यांच्याशी काय काय बोलणार असते. माझ्या नरसिंहाला बरा कर देवी. हवं तर माझा जीव घे पण त्याला बरा कर देवी. त्याला बरा कर.
गण्या, शाळेत का नाही गेलास? इथे घरात काय चाललंय? तू कसं वागतोय? ए ताई, उगाच डोकं नको फिरवू हा आज माझं. आज आपल्या भाऊजींचं ऑपरेशन आहे. हा आपले नाही, तुझे. ते माझे भाऊजी नाही आहेत. हा, कळलं कळलं. मला सांग, शाळेत का नाही गेलास? अगं भाऊजींचं ऑपरेशन आहे ना, माझं पण टेन्शन तुझ्या एवढंच वाढलंय. तुझे म्हणतोय ना ते टेन्शन बेन्शन मला अजिबात आलं नाहीये. कारण माझी खात्री आहे ते नक्की बरे होणार आहे. मला पण माहितीये भाऊजी बरे होऊन येणार आहेत म्हणून. म्हणून तर मी थांबलोय ना. तू थांबून काय करणार आहे? तू काय डॉक्टर आहेस? त्यांना बरं करणार आहे? यांचं ऑपरेशन करणार आहे? ए ताई, अशुद्ध भाषा बोलू नको. डॉक्टर नाही म्हणायचं, डॉक्टर म्हणायचं. डॉक्टर. हे मला नको शहाणपणा शिकवू. 2 दिवस शाळेत नाही गेला तर लगेच. अगं जानकी, त्याला नको ओरडूस. मीच त्याला म्हणालो शाळेत जाऊ नकोस म्हणून. नाही ग, कसं आहे, दादा बरा होऊन घरी आला की ढोल ताशांसमोर माझ्याबरोबर नाचायला मला कोणीतरी हवं ना. हा? चल, मी येतो तुझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये. हा, पण नीट जा आणि चांगली बातमी घेऊन या. काय? बेस्ट ऑफ लक. आणि फुलं घेऊन जा तुझ्या बरोबर. गणपती बाप्पांच्या देवळात गेलो होतो ना, प्रसाद म्हणून दिलेत. पहाटे दामू बरोबर देवळात गेला होता तो. 4 वाजता उठून चला चल. ऑपरेशन थिएटर पर्यंत तिला बरोबर येऊ दे. ठीक आहे. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीळ सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू.
प्रेमाच्या वाटेवरी जळे दोन डोळ्यांची ही समई कधी रुसेल दुःख सोसेल तरी हसेल माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू. पांडुरंगा या आशा का निघून गेल्या? कळेल आपल्याला, तू घाबरू नकोस. हा घाबरू नको म्हणजे त्या आशा गेल्या आणि अगं सांगतील ना ते आपल्याला. हा धीर धर, थांब जरा, थांब. धीरधार म्हणजे इतके दिवस या दिवसाची वाट पाहत होते मी. आणखी किती वाट पाहू? जानकी, जानकी. खरं सांगा, तुम्ही आशा का निघून आलात? पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. मला सांगा काय झालंय ते. मिसेस किल्लेदार, आय एम सॉरी. आय मीन अशी एकदम निघून आल्याबद्दल. काय होतं ना, अशा डेलिकेट ऑपरेशन नंतर खूप थकून जायला होतं. डोळे मेंदू अगदी सगळं बधीर होऊन जातं. दॅट्स वाय बॅडली नीडेड अ कॉफी. आपण वी हॅव मेड इट. म्हणजे म्हणजे ही लढाई आपण 90% जिंकलोय. ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलंय. खरं खरंच म्हणजे तुम्ही भारी आहात. माझा तरी विश्वासच बसत नाहीये. हे आता बरे होणार म्हणजे हे आता बोलायला लागणार. पांडुरंग मला म्हणायचा. मी यांना जाऊन बघून येऊ का? मिसेस किल्लेदार, एक मिनिट. मिस्टर किल्लेदार अजून शुद्धीवर आले नाहीयेत म्हणून 90% म्हटलं. उरलेले 10% ते शुद्धीवर आल्यावर. मला माफ करा. तुमच्या बुद्धिमत्तेवर शंका घेतली आम्ही सगळ्यांनी. आपल्या माणसाच्या प्रेमापोटी सगळेच अशी शंका घेतात आणि कौतुक तर तुमचं करायला हवं. या अशा परिस्थितीतही तुम्ही पेपर्सवर सह्या केल्यात. काय नाही त्यात माझं काही नाही. तुम्ही सगळं केलं. तुम्ही भारी आहात. लय भारी आहात माझ्या पांडुरंगासारख्या. नाही, मी फक्त माझं काम केलं. आता पेशंट पुढच्या 1-2 तासात शुद्धीवर यायला हवा. मगच आपण पुढची सिच्युएशन मॉनिटर करून ठरवूयात की ते 100% रिकवर झालेत की नाहीत. होणार ना. नाही कसं तुम्ही केलं म्हणल्यावर आता सगळं ठीक होईल. मी मामांना तुला सांगून येते. I must say, she is genius. खरंच खरंच. मी आत्ताच डॉक्टरांशी बोलले. त्या म्हणाल्या की कळलंय मला सगळं कळलंय. डॉक्टरनी सांगितलंय. खरंच डॉक्टर अनन्या खरंच खूप ग्रेट आहेत.
त्यांचे आमच्यावर खरंच खूप उपकार आहेत आणि आता हे सगळ्या महाराष्ट्राला कळायला हवंय. आपण सगळ्यांनी मिळून त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांचेही आणि तुझेही. जानकी, ही लढाई तुझी होती आणि तू ती जिंकलीस डॉक्टर अनन्याच्या मदतीने. नाही नाही, ही माझी नव्हती, ही आपल्या आपल्या सगळ्या किल्लेदार कुटुंबाची होती. आणि फक्त आपलीच नाही, यांच्या सगळ्या हितचिंतकांची, चाहत्यांची आणि आणि सगळ्या डॉक्टरांची सुद्धा. मी थांबा थांबा वहिनी साहेब, थांबा. साहेब शुद्धीवर यायला अजून 1-2 तास आहेत. जानकी, दादा खूप लांबच्या प्रवासाहून परत येतोय. आता त्याला विश्रांतीची गरज आहे. बरोबर बोललात तुम्ही वामनराव. शुद्धीत आल्यावरच त्यांना खरी विश्रांतीची गरज आहे. ओके, येतो थँक्यू मी. डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. जानकी, आता दादाला जशी विश्रांतीची गरज आहे ना, तशीच तुलाही आहे. नाही नाही, मला काही विश्रांती वगैरे नको. मला आता एका खूप महत्वाच्या व्यक्तीला भेटायचंय. कोणाला? जो माझ्या बरोबर माझ्या शेजारी परीक्षेला बसला होता ना, त्याला जाऊन भेटायचंय, त्याचे आभार मानायचे. तुम्ही इथेच थांबा, मी येते जाऊन. तोपर्यंत मी आत्याला आणि अमृताला फोन करून कळवतो. आलेच. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. हॅलो आत्या, वामन. आई, मला असं वाटायला लागलं की हे घरात जे काही घडतंय ना, हे तुला आधीच माहिती होतं. आणि आणि बाबांना या अशा अवस्थेत पाहायला लागू नये म्हणून तू त्यांना सोडून गेलीस, हो ना? अमृता, अमृता, अमृता. आत्याजी, काय झालं आत्याजी? आत्ता मामांचा फोन आला होता. तो म्हणाला नरसिंहाचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं. एवढंच नाही, डॉक्टर म्हणालेत 2 तासात तू शुद्धीवर सुद्धा ये. खरंच? नर्मदा, प्रत्येक टप्प्यावर जिंकणारा तुझा नरसिंह हा सुद्धा जिंकला बघ. आत्याजी, आपण हॉस्पिटलला जाऊया. नाही, या घरातले हिशेब पूर्ण केल्याशिवाय मी येणार नाही तिथे. म्हणजे? अगं, नरसिंहाच्या मरणावर टपून बसलेल्या या गिधाडांना जरा चूप करते आणि मगच येते मी हॉस्पिटलमध्ये. गेला कुठे हा? परशु, परशु. आत्याजी, अगं जाऊ दे ना आता. जाऊ दे कसं? बघ, याचा एक एक शब्द काळजाला घर पाडत होता माझ्या. त्याला सोडणार नाहीये मी. तुला माहिती नाहीये, गावात एकदा एका पाटलाने नरसिंहाकडे वाकड्या नजरेने नुसतं पाहिलं तर त्याची गाढवावरनं धिंड काढली होती मी. एक चकार शब्द बोलायची हिंमत नव्हती कुणाची. आणि हा हा काल जन्माला आलेला परशु हा नरसिंहाच्या मरणाची वाट पाहतो. आज त्याला दाखवूनच देते त्याची या घरातली काय जागा आहे ती. परशु, 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 परशु. अगं कसा पै आरडाओरडा चाललाय एवढा? हा, कशाला कशा करवडती? पटकन कचक्षण जाशील वरती. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अच्छा, म्हणजे तू गाय, तो नरसिंह आणि वामण्या तुझे बछडे आणि मी कावळा.
नुसता कावळा नाही रे, डोमकावळा आहेस तू, डोमकावळा. तात्या अरे त्या कावळ्याची दया येऊन माणसं आपल्या ताटातला भाकरीचा तुकडा देतात त्याला, पण तो कावळा त्याच्याच खिडकीवर बसून कर्कशपणे कावकावच करत राहतो. काय स्क्रू ढिला झाला काय तुझा? म्हातारा चळ लागला तुला, म्हातारा चळ. म्हातारचळ नाही लागला, उलट 10 हत्तींचं बळ आलंय मला. कारण तुम्हा सगळ्यांचा हिशेब चुकता करायला माझा नरसिंह परत येतोय. का रे, आता का वाचा बसली तुझी? हा, तुला काय वाटलं रे? तुला घाबरून आम्ही गप्प बसलो होतो? अरे नरसिंहाच्या काळजीने गप्प होतो, नाही तर केव्हाच तुझा मुस्काट फोडला असतं. ये उगाच मला खिजवण्यासाठी काहीतरी बोल नको. इतके दिवस त्याच्या मरणावर उठला होतास ना? अरे त्याच्या मरणावर उठणाऱ्या सगळ्यांच्या नाकावर टिचून परत येतोय माझा नरसिंह. सावध राहा. खिजव ग, खिजव तू. म्हणून काय मरणाच्या दारातनं परत येणार नाही त्यो. खिजवायच्या सुद्धा लायकीचा नाही आहेस रे तू, कळेलच तुला. अरे तुझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे, कळलं?